Ankita Limited. Problem number 3. Ankita Limited offered for public 10,000 equity shares of ₹10 each at a premium of ₹12 per share. प्रीमियम तुम्हाला काल सांगितलं, प्रीमियम म्हणजे काय असतं, जे एक्स्ट्रा अमाऊंट आहे फेस व्हॅल्यू पेक्षा जी एक्स्ट्रा अमाऊंट घेतली असते ते एक्स्ट्रा अमाऊंटला प्रीमियम असं म्हणायचं. तर या ठिकाणी ₹12 एका शेअरची किंमत आहे आणि फेस व्हॅल्यू आहे ₹10. म्हणजे प्रीमियम किती रुपये? प्रीमियम किती रुपये? प्रीमियम किती रुपये आहे? किती रुपये? किती रुपये प्रीमियम आहे? ₹2. ₹2. आणि त्यांनी सांगितलेलं आहे ₹12 घेतलेले आहेत. अप्लिकेशनला ₹4, अलॉटमेंटला 4, म्हणजे 4 आणि 4 ₹8, ₹12 पैकी राहिले ₹12, ₹8 अप्लिकेशन आणि अलॉटमेंटला घेतल्यानंतर राहिले शिल्लक ₹4. ते ₹4 फर्स्ट अँड फायनल कॉलला. म्हणजे असं आपल्याला एकूण 3 स्टेज मध्ये एंट्री करायचे आहेत. अप्लिकेशन, अलॉटमेंट आणि फर्स्ट कॉल. 3 दोन्ही 6 एंट्री करायचे आपल्याला. ठीक आहे. तर बघा एकूण किती शेअर, हे कॅमेरा करा सगळेजण. प्रियांका किती शेअर्स आहेत सांग बर. ऍप्लिकेशन किती आले? 12 एका शेअरची किंमत आली. म्हणजे एकूण ऍप्लिकेशन किती आहे? किती शेअर्स इश्यू केलेत कंपनीने? 4. ₹4. नाही, एका शेअरच नाही विचारत मी, एकूण विचारतोय. किती शेअर्स इश्यू केलेले आहेत? एका शेअरची किंमत नाही विचारत तुम्हाला. शेअर्स किती आहेत एकूण? 10,000. अंकिता लिमिटेड, अंकिता आहे का आपल्या क्लासमध्ये? अंकिता लिमिटेड ऑफर्ड फॉर पब्लिक साठी 10,000 इक्विटी शेअर्स हे ऑफर केलेले आहेत, इश्यू केलेले आहेत. ठीक आहे. तर आता हे 10,000 जे शेअर्स आहेत ऑफर केले म्हणजे तेवढे ऍप्लिकेशन आले असं कन्सिडर करायचं. हे 10,000 शेअर्स आहेत म्हणजे तेवढे ऍप्लिकेशन आले आपल्याकडे, म्हणजे ऍप्लिकेशनची एंट्री करायची. ऍप्लिकेशन आले म्हणजे त्या ऍप्लिकेशन सोबत किती रुपये आले? 10,000 गुणिले ₹4 म्हणजे ₹40,000 हे आपल्याकडे ऍप्लिकेशनला आले. काय एंट्री होईल? एंट्री काय होईल भक्ती? ऍप्लिकेशन 10,000 आले, एका ऍप्लिकेशन वर ₹4 आलेले आहेत. काय एंट्री होईल सांग? बँक अकाउंट डेबिट टू. बरोबर आहे, करेक्ट. बँक अकाउंट डेबिट, व्हेरी गुड, टू इक्विटी शेअर ऍप्लिकेशन अकाउंट. 10,000 गुणिले 4 अमाऊंट होईल ₹40,000. बँक अकाउंट डेबिट तेवढी अमाऊंट आली. बँक अकाउंट डेबिट टू, आणि ही जी अमाऊंट आलेली आहे ती कशावर आली? कशाची अमाऊंट आली? ऍप्लिकेशनची. टू इक्विटी शेअर ऍप्लिकेशन अकाउंट. टू इक्विटी शेअर ऍप्लिकेशन अकाउंट घ्या. $40,000 40,000. Bank account debit 10,000 into 4 to equity, being equity share money on equity share application money on 10,000 equity shares, 10,000 shares at the rate ₹4 per share received. आता ही रिसिव्ड ची एंट्री झाली. वैष्णव ठाकूर ट्रान्सफरची एंट्री सांग. ट्रान्सफरची
सांग निकिता. वैष्णवी आवाज येत नाही. आवाज येत नाही. आवाज येत नाही. आवाज येत नाही. रेंज प्रॉब्लेम आहे सर. आता येते बोल. माईक प्रॉब्लेम आहे तुझा. हा बोल. इक्विटी शेअर ऍप्लिकेशन अकाउंट डेबिट टू हा. इक्विटी शेअर कॅपिटल. व्हेरी गुड. आता बरोबर आला आवाज झाला आता. इक्विटी शेअर ऍप्लिकेशन अकाउंट डेबिट जे ऍप्लिकेशनचे अमाऊंट आहेत. आता ही जी ऍप्लिकेशनची अमाऊंट आलेली आहे ते ऍप्लिकेशन इथे क्रेडिटला आहे. क्रेडिट तिकडे डेबिटला घ्यायचं. इक्विटी शेअर ऍप्लिकेशन अकाउंट डेबिट आणि ही जी अमाऊंट आलेली ऍप्लिकेशनची ती कॅपिटलची आहे. तिथे कॅपिटल घ्यायचं 40,000 टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट 40,000 हे ट्रान्सफर केलं. ऍप्लिकेशनची अमाऊंट आलेली कॅपिटलला ट्रान्सफर केलं. टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट 40,000. नरेश सांग. being application money on 10,000 equity shares at ₹4 per share transfer to equity share capital. being application money transfer to equity share capital account. एवढं जरी लिहिलं चालतंय. being application money on 10,000 equity shares. किती शेअर्स आहे तेवढे शेअर्स लिहायचं. at ₹4 per share transferred at ₹4 per share transferred to equity share capital account. अशा प्रकारे आपण ऍप्लिकेशनची एंट्री केलो. ऍप्लिकेशन नंतर निकिता ठाकूर कशाची एंट्री करायची. अलॉटमेंटची. अलॉटमेंट. आणि इथं अलॉटमेंट म्हणजे लक्षात घ्या अलॉटमेंट मध्ये जे ₹4 घेतलेले आहेत तिथं 2+2 आहेत. कळालं का. 2+2 कोणाला कळालं कोणाला कळालं नाही सांगा. 2+2 काय घेतलं मी. ₹2 प्रीमियमचे आणि हा ₹2 कॅपिटलचे. बरोबर आहे. करेक्ट. इथं एका शेअरची किंमत ₹10 आहे आणि इथं एका शेअर्सवर किती रुपये घेतले. ₹12. ₹2 एक्स्ट्रा घेतले. ₹2 एक्स्ट्रा घेतलेले इथं याच्यात इन्क्लूड आहे. ब्रॅकेट मध्ये म्हणलं ना इन्क्लुडिंग प्रीमियम. इन्क्लुडिंग प्रीमियम ₹2 याच्यात इन्क्लूड आहे. त्याची एंट्री बघा लिहून घ्या. अलॉटमेंटची इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट लिहा. अलॉटमेंटची एंट्री करतोय आपण. इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट. सोहाने किती ऍप्लिकेशन आहेत किंवा किती शेअर्स आहेत. शेअर्स किती आहेत. एकूण शेअर्स टोटल शेअर्स. हा तुझा आवाज येत नाही पण तुझं ते म्हणजे हे दिसतंय 10 असं म्हणलेलं बघ. असं आवाज येत नाही. बहुतेक त्या ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे की माईक मध्ये हेडफोन जे वापरतात ना त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे. हेडफोन काढले ना सर. आता ऐकू आलं ना मला. आता बोल. 400 हो. काय 400 हो. 400 4 शेअर. काय 4 शेअर. टोटल शेअर्स विचारलं मी. एकूण किती शेअर्स आहेत. किती शेअर्स इश्यू केले. 10,000. हा 10,000 शेअर्स आहेत आणि एका शेअर्सवर किती रुपये मागवले. ₹4.
म्हणजे 10,000 गुणिले 4 ब्रॅकेट मध्ये 10,000 गुणिले 4 किती झाली अमाऊंट 40,000. कळलं? आता हे जे 4 रुपये घेतलेले आहेत 4 रुपयामध्ये दोन अमाऊंट आहेत. कोणते कोणते? एक प्रीमियमचे आणि कॅपिटलचे अमाऊंट आहे. लक्षात आलं का? प्रीमियम 2 रुपये, कॅपिटल 2 रुपये. मग आता इथं इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट टू इक्विटी शेअर कॅपिटल. पल्लवी 4 रुपये पैकी कॅपिटलला किती रुपये मागवले? 2 रुपये. म्हणजे ब्रॅकेट मध्ये लिहा 10,000 इंटू ब्रॅकेट मध्ये लिहा 10,000 इंटू 2 रुपये मागवलेले कॅपिटलचे अमाऊंट. आणि क्रेडिट घ्या 20,000 टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. आणि राहिलेले 2 रुपये कशाचे? निकिता ठाकूर प्रीमियमचे टू इक्विटी शेअर प्रीमियम अकाउंट किंवा शेअर प्रीमियम अकाउंट टू प्रीमियम शेअर प्रीमियम अकाउंट 10,000 इंटू 2 10,000 गुणिले 2 क्रेडिटला घ्या 20,000. एंट्री लक्षात आलं सगळ्यांना? सुहानी लक्षात आले? एंट्री लक्षात आले का? हा सर. येस नो? हा बघा आणखी तर सांगतो रिपीट. एकूण शेअर इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट 10,000 इंटू 4. हे जे 4 रुपये आहेत 4 रुपयापैकी 2 रुपये कॅपिटलचे आहेत आणि 2 रुपये प्रीमियमचे आहेत. ते आपण सेपरेट दाखवले इथं. नरेशनला बिंग इक्विटी शेअर इक्विटी शेअर अलॉटमेंट मनी ऑन 10,000 equity shares. Being allotment money on 10,000 equity shares at rupees 4 per share due. ही ड्यू ची एंट्री झाली म्हणजे एवढे येणं आहे ड्यू एंट्री झाली. Being allotment money on 10,000 equity shares at rupees 4 per share due. ड्यू नंतर एंट्री कशाची होते? ज्ञानेश्वर ड्यू नंतर एंट्री कशाची करायची? ज्ञानेश्वर आहे का? कुठे गेला ज्ञानेश्वर? कॅमेरा ऑन करा सगळेजण. पूनम हा पूनम तू सांग ड्यू नंतर एंट्री कशाची येते? कशाची? कशाची एंट्री होते? रिसिव्ड. बरोबर आहे का? आवाज येत नाही. माईक अनम्यूट कर माईक. हो सर. हा सांग कशाची एंट्री होते? नेटवर्क प्रॉब्लेम आहे पूनम होते. अभिजित देशमुख तू सांग. रिसिव्हची एंट्री होते सर. सांग एंट्री काय होते रिसिप्टची? बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट. व्हेरी गुड. लिहा बँक अकाउंट डेबिट जेवढी अमाऊंट आहे तेवढी अलॉटमेंट जेवढी अमाऊंट आहे तेवढी घ्यायची 40,000 रुपये. बँक अकाउंट डेबिट 10,000 इंटू 4 40,000 टू इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट टू इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट 40,000. हे 40,000 रुपये हे प्रीमियम सहित अमाऊंट आलेले आहेत.
बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट. बिंग वरचे जसे तसे लाईन लिहून घेऊन चालतं येतं, फक्त ड्यूच्या ठिकाणी रिसिव्हला हे जे आहे ना असं ॲज इट इज लिहू शकता येतं. बिंग अलॉटमेंट मनी ऑन 10,000 इक्विटी शेअर ₹60 पर शेअर. ड्यूच्या ठिकाणी रिसिव्हला येतं फक्त. Yeah. Being allotment money on 10,000 equity shares at ₹4 per share received. वर ड्यू आहे खाली रिसिव्ड लिहायचं. ड्यू रिसिव्ड हे ड्यू झालं इथं. रिसिव्ड वेगळी होती हे प्रीमियमची एंट्री काय होते हे लक्षात आलं का? लक्षात आलं सगळ्यांना? Equity share first and final call account debit to equity share capital account. Very good. Yeah. Equity share first and final call account debit. Equity share first and final call account debit. किती शेअर्स आहेत एकूण? 10,000. 10,000 into 4. 40,000. बॅलन्स म्हटलं इथं. बॅलन्स म्हटल्यानंतर इथं ₹4 घेतलंय. हे 4 हे 4 4 दुने 8 राहिले 4 म्हणजे एकूण ₹12 झाले. ठीक आहे, प्रत्येक ठिकाणी 4 टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट 40,000 40,000. नरेशन सांग. वरती कॉपी पेस्ट करायचं खाली, फक्त अलॉटमेंटच्या ठिकाणी फर्स्ट कॉन्टॅक्ट घ्यायचं. ले सांग. Being equity share first call and first and final call account. First and final call money on 10,000 equity share at the rate ₹4 per share due. Due. Share due. Being equity share first and final call money. Being equity share first and final call money on 10,000 equity shares. 10,000 equity shares at ₹4 per share due. असलाम पठाण, असलाम, आशिष चव्हाण, निकिता खडप, अविनाश कोळगिरे. कॅमेरा ऑन करा. असलाम सांग चाल. असलाम कुठे गेला? असलाम कॅमेरा ऑन कर. आहे का तू क्लास मध्ये? हा सांग. नेक्स्ट एंट्री काय होते? असलाम पठाण कॅमेरा ऑन. हा बोल. अनम्यूट हो. सांग. एंट्री काय होते देऊ नंतर? असलाम काय प्रॉब्लेम आला तुला? वैष्णव तोरकडे तो सांग. Bank account debit to final first call and बरोबर आहे. final call. फायनल कॉल अकाउंट. बँक अकाउंट डेबिट जेवढी अमाऊंट ड्यू आहे वरची तेवढी रिसिव्ह झाल्या तेवढं चेक करायचं. प्रॉब्लेम सांगितले असतं.
आता इथे बँकची एंट्री करतो ना आपण, तेवढे अमाऊंट आले का तेवढं चेक करायचं. खाली म्हणलं बघा, लास्ट लाईन प्रॉब्लेम मध्ये बघा, कंपनी रिसिव्ड ऑल मनी, सर्व पैसे मिळाले म्हटले. सर्व पैसे मिळाले म्हटल्यानंतर द इश्यू वॉज फुल्ली सबस्क्राईब्ड, जेवढे इश्यू केले तेवढे सबस्क्राईब झाले, तेवढे अमाऊंट आलेली आहे. बँक अकाउंट डेबिट 40,000, 40,000 अमाऊंट आलेले आहे. कधी कधी कोणी एखादी व्यक्ती देत नाही पैसे, तर ते चेक करायचं प्रॉब्लेम मध्ये. टू इक्विटी शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल अकाउंट 40,000. जान्हवी, जान्हवी हो सर. नरेशन सांग. Being equity share first and final call, money on हाँ. 10,000 rupees 4 per हाँ. share received. व्हेरी गुड. बिंग ड्यूच्या ठिकाणी फक्त रिसिव्ड लिहायचं, वरती लिहायचं नरेशन ऍज इट इज. वर ड्यू आहे, खाली रिसिव्ड, ड्यू रिसिव्ड अशी एंट्री करायची. बिंग इक्विटी शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल मनी ऑन 10,000 इक्विटी शेअर्स ऍट ₹4 पर शेअर रिसिव्ड. फुल स्टॉप. आता इथं फायनल कॉल पर्यंत विचारले आपल्याला. फायनल कॉल झालं पण संपलायचं, जेवढे कॉल आहे तेवढे मागवले, एंट्री संपल्या. ते दोन्ही 6 एंट्र्या. आता प्रॉब्लेम मध्ये एंट्री विचारलेत आणि त्यासोबत आपल्याला काय विचारलं होते बघा बरं. प्रॉब्लेम मध्ये प्रॉब्लेम वाचा. आशिष चव्हाण प्रॉब्लेम वाच, शेवटचं लाईन वाच. कॅमेरा ऑन कर. आशिष शेवटची लाईन वाच प्रॉब्लेम मधली. तोरखडे चहा प्यायचे. हा, झोप गेला नाही आणखी. आशिष चव्हाण प्रॉब्लेम आहे का तुझ्याकडे? हो सर. कंपनी रिसिव्ड ऑल मनी. अरे फुल्ली सबस्क्राईब. ते नाही, त्याच्या खालची वाच, त्याच्या खालची लाईन वाच. Give journal entries to record the above transaction and also show balance sheet. हा, गिव्ह जर्नल एंट्रीज. जर्नल एंट्री आपण केलं, इथं केलं ना जर्नल एंट्री. हे जर्नल एंट्री केलं आपण. टू रेकॉर्ड द अबाउट ट्रान्झॅक्शन, जे वरचे ट्रान्झॅक्शन आहेत, हे ट्रान्झॅक्शन आहेत बघा, ऍप्लिकेशन अलॉटमेंट, त्याचे आपण हे केलं. अँड ऑल्सो शो बॅलन्स शीट. बॅलन्स शीट दाखवा म्हटलंय. मग आता बॅलन्स शीट तयार करा तुम्ही. तयार केलं बघा. बॅलन्स शीट तयार केलं नसेल तर तयार करून गेलं होतं. दोन लाईनची फास्ट तयार केलं सगळ्यांनी. कॅमेरा ऑन करा सगळेजण. कॅमेरा ऑन करा. संजना, तोरखडे, लवकर 10 मिनिट राहिले वेळ. कॅमेरा ऑन करा. संध्या कॅमेरा ऑन कर. निकिता रसाळ. झालं शाळेचं. आता याचं टास्क हे तर तुम्हाला माहितीच आहे की नाही. बॅलन्स शीट मध्ये बॅलन्स शीट ऑफ अंकिता लिमिटेड. तर लायबिलिटी साईडला एवढ्या प्रॉब्लेम मध्ये काय येईल लायबिलिटी साईडला सांगा बरं. एवढ्या प्रॉब्लेम मधून कोण सांगतो? ऐश्वर्या शिंदे सांग बरं. लायबिलिटी साईडला काय घ्यायचं असतं या प्रॉब्लेम मधलं? सांगता येईल ऐश्वर्या? रसाळ, निकिता तू सांग कॅमेरा ऑन करून. निकिता रसाळ. हा सांग. प्रीमियम अकाउंट. प्रीमियम अकाउंट. कसं काय लायबिलिटीला प्रीमियम अकाउंट येते? काल आपण थेरी लिहून दिले त्याच्यामुळे. बरोबर आहे. ठीक आहे, प्रीमियम अकाउंट येते.
आणि आणखी एक येत असतं कॅपिटल अकाउंट. संध्या बरोबर आहे का? हो. कॅपिटल कुठे घेतो आपण? लायब्ररीला काय साईडला? पठाण. कॅपिटल कुठे येत असतं? ऍसेटला घेत असतो का लायब्ररीला? पठाण असलाम. काय सर? कॅपिटल कुठं लिहित असतो आपण? लायबिलिटी साईडला की ऍसेट साईडला? ऍसेट साईडला. वा. 11वीला बघ आपण कुठे घेत होतो फायनल अकाउंट मध्ये. 12वीला बघ. लायब्ररी साईडला. हा लिहा मग लायबिलिटी साईडला. शेअर कॅपिटल. लायबिलिटी साईडला घ्या. शेअर कॅपिटल किती शेअर्स आहेत? 10,000 इक्विटी शेअर्स. लिहा 10,000 इक्विटी शेअर्स of ₹10 each. मोबाईल बंद करा. कोणाचा आहे ते बघा. कॅमेरा ऑन करा सगळेजण. रसाळ, निकिता, पठाण, असलाम, पवार, श्रीकांत, अविनाश कोळगरे. कॅमेरा ऑन करा लवकर. आणि याची अमाऊंट किती होती? 10,000 गुणिले 10 म्हणजे 1,00,000 रुपये. घ्या आउटरला. आणि त्याच्यानंतर शेअर प्रीमियम. शेअर प्रीमियम घ्या. शेअर प्रीमियम और सिक्युरिटी प्रीमियम किती रुपये रे? शेअर प्रीमियम निकिता खडप. शेअर प्रीमियमची अमाऊंट किती आहे? सर 20,000 रुपये. 20,000. व्हेरी गुड. लिहा 10,000 गुणिले 20,000 रुपये. म्हणजे एवढी कॅश आली टोटल. लिहा 1,20,000. हे कॅश झालं. एवढे बँक अकाउंट डेबिट. एवढा असेट आहे 1,20,000 रुपये. तेवढी कॅश आली. म्हणजे शेअर कॅपिटलचे 1,00,000 आणि शेअर प्रीमियमचे 20,000 असं दोन्ही चाललेलं आहे 1,20,000. म्हणजे तेवढं बँक बॅलन्स हे बिझनेस कडे आहे किंवा त्या कंपनीकडे आहे. अंकिता लिमिटेड कडे 1,20,000 रुपये. बॅलन्स शीट मध्ये लायबिलिटी साईडला कॅपिटल घ्यायचं असतं. हे लक्षात असू द्या. काही मुलं कॅपिटल कुठे घेतात हेच माहित नाही काही मुलांना. ऍसेटला एकदा म्हणतात, एकदा लायबिलिटीला म्हणतात. हा 11वीला शिकले आपण, 12वीला शिकले. आता डबल शिकू लागले कंपनी अकाउंट मध्ये. 12वी मध्ये 2 चॅप्टर मध्ये शिकले आपण. फायनल अकाउंट मध्ये आणि नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न मध्ये. शेअर प्रीमियम हे लायबिलिटी साईडला घ्या आणि बँक बॅलन्स बँक अकाउंट क्रेडिटला घ्या. ठीक आहे.